नमस्कार. आज आपण 2 रंगांमध्ये चिरोटे पाहणार आहोत. तर ते कसे करायचे तर त्याची रेसिपी आपण पाहूयात. नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चिरोटे पाहतोय, रंगीत चिरोटे. त्यासाठी लागणारं साहित्य मी 2 बाऊल भरून मैदा घेतला आहे. म्हणजे हा जो बाऊल आहे छोटा, हा भरून हे 2 बाऊल मैदा आहे. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलेले आहे. चवीपुरता मीठ थोडं, आणि अगदी किंचितशी अर्धा चमचा साखर टाकली आहे मी त्याच्यात, पिठी साखर अर्धा चमचा. आता हे सगळं आपण ना आधीच पूर्णपणे मळून घेऊयात व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडासा जिलबीचा रंग टाकायचा आहे अर्ध्या भागामध्ये. हे पहा, हे अशा पद्धतीने त्यात 2 भाग करून घेतले आहेत. आणि या भागामध्ये आता आपण हा जिलेबीचा रंग आहे, मी हा थोडासा पाण्यात कालवून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मळून घेऊया. तुम्ही पाहू शकता, हे असे आपण 2 सारखे गोळे मळून ठेवलेले आहेत. आणि आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे पूर्णपणे. कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यामध्ये आता हे तूप घालून आपण हे पूर्णपणे आपण आता हे हाताने छान असे मळून घ्यायचं. आपली दोन्ही पिठं आता एकदम छान ही झालेली आहेत. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आहे. मी आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते. साधारण पातळ होतील अशा ह्या 5 आणि त्या 5. तुम्ही पाहू शकता, अशा पातळ पातळ पोळ्या आधी लाटून घ्यायच्या. आणि लाटल्यानंतर प्रत्येकाला थोडासा मैदा टाकून बाजूला करायच्या. ह्या पोळ्यांवर आपण हा जो साठा तयार केलेला आहे हा असा लावून घ्यायचा.
आणि हे वळताना ते असं जरा घट्ट दाबायचं आणि मग ह्याची वळकटी तयार करायची. ही वळकटी पण अगदी एक साईजमध्ये आली पाहिजे, कुठे जाड कुठे पातळ अशी नको. तुम्ही पाहू शकता एका साईजमध्ये कसे छान असे मी हे कापून घेतलेले. हे आता हलक्या हाताने लाटायचे आणि तळून घ्यायचे आपण. ह्या ज्या लाटा आहेत त्या हलक्या हाताने आपण लाटून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता कसे छान फुलून आले आपले चिरोटे. आपण जी पिठी साखर केली होती ती पेरून घ्यायची. आपले चिरोटे तयार.